हरी संत मुक्ताई पखवाज क्लासेस यूट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल वरती आम्ही दर आठवड्याला नवीन व्हिडिओ अपलोड करतोय। तर तुम्ही बघितलंच असेल, भजने ठेक्याचे बोल आहेत, ठाईचे बोल आहेत, ज्ञानोबा तुकारामचे बोल आहेत, आरतीचे बोल आहेत, अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ आजपर्यंत अपलोड केले आणि भविष्यात सुद्धा अपलोड करणार आहोत। पण मित्रांनो, कमेंट बॉक्स मध्ये मला काही प्रश्न विचारले गेले, तेच प्रश्न क्लासमध्ये विद्यार्थी सुद्धा विचारतात आणि हे प्राथमिक प्रश्न आहे। जनरली नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये हे सगळे प्रश्न येत असतात। मी सुद्धा नवीन पखवाज शिकत होतो तेव्हा माझ्या डोक्यामध्ये सुद्धा हेच प्रश्न होते। तर त्या प्रश्नांचं उत्तर देण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या समोर आलेलो आहे। तर प्रश्न सामान्य आहे, 5 प्रश्न आहे। पैकी पहिला प्रश्न असा विचारला गेला, विद्यार्थी विचारतात आणि माझ्या डोक्यामध्ये सुद्धा तोच प्रश्न होता की रियाज कसा करायचा, पखवाजाचा रियाज प्रॅक्टिस कशी करायची। तर हे काही मोठं कोडं नाहीये, सामान्य प्रश्नाचं अगदी साधं उत्तर आहे। साधा प्रश्न आहे, साधं उत्तर आहे। तर प्रॅक्टिस करत असताना अगोदर पखवाज स्वरामध्ये लावून घ्यायचा। काही विद्यार्थी विचारतात की काळी 1 मध्ये रियाज करायचा का काळी 2 मध्ये रियाज करायचा। तर तसं काही नाहीये। तुमच्या कानाला जो स्वर गोड वाटतो त्या स्वरामध्ये तुम्ही रियाज करायचा आहे। तुम्हाला इंटरेस्ट ज्या स्वरामध्ये येतो आहे त्या स्वरामध्ये तुम्ही रियाज करायचा आहे। 1 मध्ये करा किंवा 2 मध्ये करा किंवा पांढरी 4 मध्ये करा, काहीच फरक पडत नाही। प्रॅक्टिसच महत्वाची आहे। धुमाच्या बाजूने कणिक लावून घ्या, कणिकीशिवाय रियाज करू नका। कारण कणिक लावल्याने जर रियाज केला तर हातामध्ये वजन येते। शाईपुडाच्या बाजूने जर तुमच्या हाताला सर्दी असेल, घाम येत असेल तर पावडरचा वापर करा। कोणतीही पावडर तुम्ही वापरा, जशी तुम्हाला त्या पावडरचा सुगंध आवडतो त्या पद्धतीने तुम्ही पावडर चूज करू शकता। तर अशा पद्धतीने रियाज करायचा आहे। दुसरा प्रश्न असा आहे की महाराज कोणत्या बोलांचा रियाज करायचा। तर कोणत्याही बोलांचा रियाज करा। आपल्या गुरुवर्यांनी आपल्याला जे बोल दिलेले आहे किंवा युट्यूबवरून आपण जे नवीन नवीन बोल शिकतो आहे त्या बोलांचा एकेका शब्दाने रियाज करायचा आहे। जेवढा विलंबित तुम्ही रियाज कराल तेवढी हाताला जास्त गती येते। कारण पखवाज वाजवणं महत्वाचं नाहीये, पखवाज तंतोतंत वाजवणं महत्वाचं आहे। तुम्हाला जो बोल दिलेला आहे, उदाहरणार्थ आपण बघूया, धागिनत्ता हा पहिला बोल आहे। तर धा व्यवस्थित बसल्याशिवाय गी पर्यंत जाऊ नका, मग पुढे गी व्यवस्थित बसून घ्या। न आहे, ता आहे, एकेका शब्दाचा स्पेशल रियाज करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे। कोणत्या बोलाचा रियाज करायचा हा काही प्रश्नच नाहीये, कारण गुरुवर्यांनी आपल्याला जे बोल दिलेले आहे त्या सगळ्याच बोलांचा आपल्याला रियाज करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे। तर मित्रांनो, एक बोल एक पट बसलेला असला पाहिजे, तोच बोल दुप्पट मध्ये असला पाहिजे आणि तोच बोल चौपट मध्ये बसेन तोपर्यंत त्या बोलाचा रियाज करायचा आहे। आणि जेवढं घासाल तेवढं चमकाल। पुढचा प्रश्न असा आहे की महाराज किती तास रियाज करायचा। तर त्याचं उत्तर असं आहे की तुम्हाला जर तुमच्या गावामध्ये भजन वाजवणं शिकायचं असेल, गावामध्येच गावापुरता मर्यादित राहायचं असेल तर तुम्ही 1 तास रियाज केला पुरेसा आहे। गावाच्या बाहेर जर भजन वाजवायला जायचं असेल तर 2 तास रियाज करा। तालुक्यामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये जर तुम्हाला भजनाला कीर्तनाला फिरायचं आहे तर तुम्ही 4 तास रियाज करा। संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर फिरायचं आहे तर तुम्ही 8 तास रियाज करा। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला फिरायचं आहे अशी अपेक्षा आहे, आशा आहे, इच्छा आहे, तर अशा वेळेला तुम्ही 12-15 तास रियाज केला पाहिजे। तर जेवढं हिऱ्याला जेवढं जास्त घासलं जाते तेवढा हिरा जास्त चमकतो, म्हणजे घासल्याशिवाय चमकत नाही। तर पुढचा प्रश्न असा आहे की महाराज सात संगत कशी करायची। सात संगत कशी करायची। तर सात संगत कशी करायची हेच बऱ्याच लोकांना कळत नाही आणि पखवाज वाजवणाऱ्याला हे कमी कळते, पण गाणाऱ्या माणसाला हे जास्त समजते की समोरच्याने आपल्याला
कसं दिलं पाहिजे। वाजवणाऱ्या माणसाला त्याची तयारी दाखवायची असते, तो त्याची तयारी दाखवण्यामध्ये रत असतो, पण गाणाऱ्याला त्याच्या वाजवण्याचा विक्षेप होऊ नये अशा पद्धतीचं आपलं वाजवणं असलं पाहिजे। उदाहरण देऊन सांगतो, समजा जर कीर्तनामध्ये कलाकार मंडळी, गायक मंडळी गायन करताय, पहिली चाल म्हणताय समजा, आणि चाल साधी आहे, तर त्या साध्या चालीमध्ये सुरुवातीला पहिलं जे आवर्तन असते त्याच्यामध्ये आपण वेळेनुसार मुखडे वाजवायचे आहे। कारण पहिल्या आवर्तनामध्ये चक्रधार तुम्ही वाजवू शकत नाही, कारण चक्रधार हा खूप मोठा असतो आणि चक्रधार संपण्याच्या अगोदर ते आवर्तन संपून जाते। त्याच्याकरता 8 मात्र्याचे मुखडे त्याच्यामध्ये वापरा किंवा 16 मात्र्याचे मुखडे वापरा, पण 32 मात्र्याचा चक्रधार त्याच्यामध्ये वापरायचा नाहीये। आणि पहिल्या आवर्तनामध्ये तुम्ही ते मुखडे वाजवून घ्यायचे आहे, आणि जे दुसरं आवर्तन चालू आहे, ज्या आवर्तनामध्ये गायक मंडळी आलाप घेतात, तर त्या आलापमध्ये आपण फक्त आणि फक्त भजन ठेकाच वाजवायचा आहे, साधं सिंपल वाजवायचं आहे, किंवा एखादी साधी लग्गी घ्यायची आहे त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे काय होते की गाणाऱ्याला जास्तीत जास्त आनंद होतो आणि मनसोक्त त्यांचं गायन होते। त्यांचा आलाप चालू आहे आणि त्या आलापमध्ये आपण गडबड करतो आहे, सरपटी वाजवतो आहे, मुखडा चक्रधार वगैरे वाजवतो आहे, त्या वाजवण्याने त्या गायकाला विक्षेप होतो। गायक मंडळी आता पूर्वी तर काही असं होत नव्हतं, पण आता जवळपास 4-5 वर्षापासून मी पाहतो आहे की मध्ये मध्ये गायक मंडळी जागा देतात, अंतर सोडतात आणि पखवाज वाजवणारे जे कलाकार आहेत त्यांना त्यांची कला, त्यांची तयारी दाखवण्याची संधी देतात। तर हे फार चांगली गोष्ट आहे। त्याच्यामुळे पखवाजचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस कौतुक होताना दिसत आहे, फार चांगली गोष्ट आहे। तर अशी जी ठिकाणं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमची तयारी दाखवायची आहे, म्हणजे चालीच्या सुरुवातीचं पहिलं आवर्तन आणि गायक मंडळी आलाप घेताना त्या आलापमध्ये मिळालेली जागा, असे हे 2 ठिकाणं आहेत, त्या 2 ठिकाणी तुम्ही तुमची तयारी दाखवायची आहे। मुखडे असत, चक्रधार असत, काही तुम्हाला जे येते ते त्याच्यामध्ये ओतून टाका। आणि ठाई वाजवत असताना ठाईमध्ये सुरुवातीचे जे आवर्तन असतात त्यामध्ये चक्रधार, मुखडे हे सगळं वाजवायचं आहे। ही जागा आपल्याला आपली तयारी दाखवण्याची आहे। त्याच्यानंतर पुढच्या आवर्तनामध्ये गायक मंडळी जेव्हा आलाप घेतात, त्या आलापमध्ये आपल्याला गडबड करायची नाहीये, तर साधा त्रिताल वाजवायचा आहे। जेव्हा गायक मंडळी आपल्याला संधी देते, वाजवण्याची मध्ये जागा देतात, तेव्हा आपण चक्रधार, मुखडे आपल्याला जेवढं येतं तेवढं त्याच्यामध्ये ओतून टाकायचं आहे। पण आलाप घेताना मात्र त्याच्यामध्ये गडबड करायची नाही, कुठल्याही प्रकारची सरपटी वाजवायची नाही, किंचित थोडंसं वाजवू शकता फक्त, पण गायकाला डिस्टर्ब होईल असं वाजवायचं नाहीये। आपण गायकाच्या चेहऱ्याकडे पाहायचं आहे, कीर्तनकारांच्या चेहऱ्याकडे पाहायचं आहे की यांना आपलं वाजवणं आवडते का। जर चेहऱ्यावरून लक्षात येतच की यांना आवडते नाही आवडते, आता तो भाग वेगळा आहे की काही द्वेषापोटी तोंड मुरगडतात, पण हे आपण समजून चालायचं आहे। आणि पखवाज वादकाच्या ठिकाणी पेशन्स असणं फार महत्वाचं आहे। ते संयम सगळ्या, मला असं वाटतं की सगळ्याच पखवाजांच्या ठिकाणी ते संयम असला पाहिजे, कारण खूप संकट येतात जीवनामध्ये। नवीन नवीन आपण जेव्हा भजनामध्ये, कीर्तनामध्ये पखवाज वाजवतो तेव्हा आपलं वाजवणं नवीन असते, आपल्याला उत्साह जास्त असतो, त्या उत्साहापोटी आपल्या हातून 2 बोल शिल्लक निघून जातात, अधिक निघून जातात। तर अशा वेळेला गायक मंडळी किंवा कीर्तनकार मंडळी यांचा चेहऱ्यावरचे हावभाव थोडे बदललेले असतात। तर अशा वेळेला पखवाज वादकाने पेशन्स ठेवला पाहिजे, संयम ठेवला पाहिजे आणि आपल्या चेहऱ्यावरची स्माईल कदापि बाजूला जाता कामा नये। चेहऱ्यावरती स्मित हास्य कायमस्वरूपी असलं पाहिजे। त्यामुळे काय होते की ज्या लोकांना आपलं वाजवणं आवडत नाहीये त्या लोकांना आपला चेहरा आवडायला लागतो आणि हळूहळू आपलं वाजवणं सुद्धा आवडते। तर ह्या गोष्टी आपण जीवनामध्ये आचरणामध्ये आणायच्या आहे आणि ह्या गोष्टीची फार बारकाईने दक्षता घ्यायची आहे। आणि सगळ्यात शेवटचा, आणि हा प्रश्न तर खरं म्हणजे विचारलाच नको, पण विचारलेलाच आहे तर थोडक्यात त्याचं उत्तर देऊन जातो। बरेच लोक असं विचारतात की महाराज आम्ही किती दिवसामध्ये पखवाज शिकू, तर त्याचं काही उत्तर असं आहे की जेवढं वय कमी असते तेवढा लवकर पखवाज शिकला जातो। उदाहरणार्थ तुम्ही जर एखादा शिकणारा जर 5वी 6वी मध्ये असेल
तर 1 वर्षाच्या आत तो भजन कीर्तन वाजू शकतो। आणि जसं वय वाढते तसं त्यांना पखवाज शिकायला वेळ लागतो। का लागतो त्याचं कारण असं आहे की वय जेवढं कमी असते तेवढी हाताची लवचिकता जास्त असते आणि जसं वय वाढत जाते तसं हाताची लवचिकता कमी होत जाते। त्याच्यामुळे पखवाज शिकायला वेळ लागतो, कारण हाताची ताठरता वाढते वय वाढल्याच्या नंतर आणि म्हणून जास्त दिवस लागतात। जेवढी लवचिकता हातामध्ये जास्त असेल तेवढं पखवाज शिकायला आपल्याला सोपं जातं आणि लवकर पखवाज शिकू शकतो। हेच त्याचं उत्तर आहे। असे काही 5-6 प्रश्न होते, त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला। तर मित्रांनो, तुम्ही भरभरून आमच्या YouTube चॅनलला प्रतिसाद देत आहात, सबस्क्रायबर सुद्धा वाढताय दिवसेंदिवस। तर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, ऑल वरती सेट करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, जेणेकरून घरच्या घरी सर्वांना पखवाज शिकता येईल। घरी राहा, सुरक्षित राहा। रामकृष्ण हरी।